आई बाबा, आज माझा लग्नानंतरचा पहिला पगार. खरं तर मला तुम्हाला इथे घरी बोलवायला खूप आवडलं असतं. झाला मेला पाऊस हा. आज जरा बाहेर पडला ना की अंगावर येतो. तरी धावली मी म्हणून भिजली नाही. थांब, टॉवेल आणते तुझ्यासाठी. नाही ग, नाही, जास्त नाही भिजली. असा आहे बसून झोपलाय. उठव त्याला, ती निचान झाली. काम नाही धाम नाही. आणि आणि अरे म्हणू तू लवकर आलीस? हे अजून इथेच आहे. अगं सॉरी, विसरलो. एक काम नीट करत नाहीस तू. जा आधी लवकर. 6 वाजता पतपेढी बंद होते. जा, उठ. बर. आता इकडे काय आहे? अगं टी शर्ट बदलतो ना. काही गरज नाहीये. असाच जा. कोण नाक्यावर बघायला थांबलं नाहीये तुला. जा जा जा, धर. अगं जा लवकर. बर. म्हणू ही पिशवी कसली आहे ग? भाजी आणली ना मी, त्याची ती. अगं पण ह्या असल्या कागदी पिशवीमध्ये? अरे प्लास्टिक बंद आहे म्हणून मग कागदाच्या पिशवीत देतात. जा तू लवकर, बडबडत नको बसू. हो, निघतोस. आणि येताना भेळेचं सामान घेऊन येशील. अगं पण भाजी आणलीस ना. राहू दे, ती उद्या करते. आज जरा मस्त भेळ करते सगळ्यांसाठी. बर. थांब. म्हणू तुझा बिझनेस सुरू झाला ना की तू. अहो नाही, अजिंक्य अगदीच हुशार आहे, काहीच प्रश्न नाही. बरं, माझं एक काम होतं. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की अजिंक्यच्या मित्रमैत्रिणींना समजा मॅथ्सची ट्युशन हवी असेल तर प्लीज माझं नाव रेकमेंड करा. थँक्यू. जावे बापू, चपात्या गरम आहे म्हणून मी झाकल्या नाही. हा, थोड्या वेळ झाकण ठेवा. हा, येते मी. ए उषा मावशी, काय एक मिनिट. हा, ठीक आहे. या काय पगार. अगं बाय, थँक्यू. बरं ऐक, वाढवून दिलाय पगार. नाही म्हणजे बाबांच्या मनात होतंच खूप दिवसांपासून पगार वाढवण्याचं, पण तेव्हा नाही जमलं. आता माझी ट्युशन सुरू झाली आहे ना, सो दिला वाढवून. म्हणजे तशी काय गरज नाही. म्हणजे मला लागलं तर मी मागून घेईन, काढून घ्या ह्याच्यातले. हो हो हो, मागणाऱ्यातली आहेस तू. मला काय माहित नाही की काय. आणि मुळात तुझ्यावरती मागण्याची वेळ येऊ नये म्हणून हे वाढवून दिले. ठेव. मला काय माहित नाही का या घरातल्या अडचणी. मीच उलट मानणार होते तुम्हाला माझा पगार कमी करा म्हणून. केवढा पगार आहे तुझा, त्यातनं आम्ही कमी करायचा? तुझेच पैसे इथे. तुझे हक्काचे पैसे आहेत ना, तू केलेल्या कामाचे. नाही पण मी आता काही ऐकणार नाही. घे पैसे आधी. नाही, घे ना. बाबांनी दिलेत. कसे देवासारखे माणसं भेटलात तुम्ही. कसे उपकार फेडायचे तुमचे. उषा मावशी, काय बोलतेस? मला दुसरं काही सुचलं नाही. मानसीने पैसे घेतले नसते म्हणून मग
खुशीत दिसतंय गुलाबाचं फूल. हं? काय भानगड काय आहे ग? काही नाही ग, मी 6 महिन्याची सॅलरी ऍडव्हान्स घेतली होती ना, सो मला वाटलं आज माझा पगार होणार नाही. बरोबर. पण तसं नाही झालं. समर सरांनी मला पूर्ण पगार दिला माझा, 1ही रुपया कट न करता. खरं तर मी नको म्हणत होते, पण मग तेच म्हणाले पुढच्या महिन्यापासून आपण कट करू, म्हणून मग घेतला. बरं झालं बाई. जय किंचाळे बाबा. सासूबाई, एक बोलू? बोल ना. अनीच्या बिझनेसचं काम सुरू होत नाहीये. म्हणजे रोज आज उद्या असं सुरू आहे. त्यात तू पण त्याच्याशी बोलत नाहीयेस. मी त्याच्याशी का बोलत नाही हे तुला माहित नाही? खोटं बोलला तो माझ्याशी. हे बघ मनी माऊ, सगळ्या चुका माफ करीन मी, पण खोटं बोललेलं मला आवडत नाही. पण सासूबाई, तू आता त्याच्यावर रागवलीस, चिडलीस तर त्याला अजून त्रास होईल ग. हा, मला मान्य आहे, आम्ही काही गोष्टी तुझ्यापासून लपवल्या, पण तेव्हा वेळच तशी होती. त्याला आत्ता आपली खूप गरज आहे. मग आपणच त्याला मोकळीक द्यायला हवी की नाही? देवा माझ्या कर्मा. अगं उलट मीच तुला सांगणार होते की त्याला मोकळीक देऊ नको, त्याला व्यसन घाल, आणि तूच मला आता सांगते त्याला मोकळीक दे म्हणून. बाय. मोकळीक दिल्यामुळे वाहवत जाणारातला आणि नाहीये. हा, तो चुकत असेल, तो मुद्दाम करत नाही ना ग. हे जाणून बुजून तर नाही ना वागत असा. आणि हे सगळं करण्यामागे त्याचा हेतू हाच होता की तुला दुखवायचं नाही. अर्थात यातून एवढा गुंता वाढत गेला की तू किती पण बाजू घे त्याची, पण तो चुकलाय. चुका कोणाच्या हातून होत नाही, चुका सगळ्यांच्याच हातून होतात ना ग. पण त्या चुका मान्य करून दुरुस्त करून दाखवण्याची हिंमत कोण दाखवतं? आपला आणि दाखवतोय ना हिंमत, मग आपण त्याला सपोर्ट करायला नको का? आता हेच बघ, आज मला जेव्हा पगार मिळाला तेव्हा पहिला विचार माझ्या मनात हाच आला की उरलेलं जे काही भाडं आहे ते आधी भरून टाकू. पण मग वाटलं की नाही, थोडं भाडं भरू आणि थोडं अनीसाठी वापरू. आपल्यासाठी कुणीतरी काहीतरी करतंय, आपला विचार करतोय, हे जरी कळलं ना तरी खूप बरं वाटतं. हे घे वेळेचं सामान. आणि बस जरा. सासूबाई, तू बस ना तिकडे. कशाला? जरा बस. तांबाटे कोणी चिरायचे? ऐकणार नाहीस तू. थांब. अगं उठ, आता बस. काय मध्ये उठ. हिचं काय बाय समजतच नाही मला. बस इथे गप्प. बस. इथं नको. इथंच बस. आलेच. नीट बस जरा अशी. नीटच आहे मी. जरा मागे सरकून बस. माझ्याकडे. ओय, इकडे बघ. आणि हसा. जरा नीट हसा ना. छान आलाय फोटो. झाला. करू काम मी. म्हणून काय चाललंय का तुझं? हे काय? लग्न होऊन या घरात आल्यानंतरचा पहिला पगार. हे बाय माझ्या. अगं माझ्या हातात कशाला, देवाजवळ ठेव. तुझेच आहेत ते, तूच ठेव.
तुझ्यासाठी. अगं आता कितीही पाऊस आला तरी अजिबात भिजायचं नाही आणि आजारी पडायचं नाही. घे. बरं सासूबाई. काय ग म्हणे माव. खरं तर पहिल्या पगारात तुझ्या आई बाबांसाठी काहीतरी घ्यायचं होतं ना. म्हणू मला काय आणलंय? तुला काही नाही. सांग पटकन काय आणलंयस? अरे सांगितलं ना तुझ्यासाठी काही आणलेलं नाहीये. मनी माव, मी काय म्हणते, पावसात खराब होईल छत्री. मी काय करते, हिला नाही वापरत, म्हणजे पुढच्या वर्षीच्या पावसासाठी ठेवून देते. आपल्याकडे एक जुनी आहे छत्री, ती वापरते. जुन्या छत्रीच्या काड्या मोडल्यात, हीच वापरायचीस. महागाचे, लय महागाचे. तुझ्यासाठी आणले मी ती. वापर. पण हिला सांभाळू कशी? थांब मी पिशवी देते तुला. हे तू बस बस. मी आणतो अरे, पिशवी. मी आण. मी आणतो. मनू पिशवी सापडत नाहीये ग. एक काम सांगायला नको याला. आले मी, थांब. ही काय पिशवी? आणि हे काय? म्हणून एवढं प्रेम. सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात. आणि अन्या भाई, मनू वहिनी, उषा आई, उषा आई, उषा आई, उषा उषा मी आलो. उषा उषा आहे इथं आहे. नाही काय नाही, आज आपल्याला भेळ खायचा जाम मूड झाला ना, म्हणून आलो. मग आम्ही काय भेळचं दुकान उघडलंय? हा, ओरडत आलास ते? नाही, अन्याबाई बोलला आज भेळ खायला ये, म्हणून आपण आलोय. हा, तो बोलला आणि तू आलास असा टनाटन उड्या मारत. पण अन्याबाई हाय कुठे? हाय आतमध्ये. अन्याबाई, अन्याबाई. काय असतं याच? वेळ खाणार आहेस ना तू? आई शपथ, मनू वहिनी तुला कसं कळलं ग मला भेळ खायची आज? अनिकेतने सांगितलंय तू भेळ खायला येणार आहेस. पण अन्याबाई कुठे आहे? ए अन्याबाई. हा हा, काय येतोय? आज अन्याबाई जरा वेगळा दिसतोय ना. चैत्या, अरे नवीन गॉगल, टी शर्ट, गिफ्ट गिफ्ट. हो, मनू वहिनीने दिलेलं गिफ्ट. वा वा वा. काय ग म्हणी माऊ, आमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट वगैरे काय आणलंस तू? स्वतःसाठी काय आणलं? आणलंय ना. काय आणलं? दाखव. नंतर दाखवते. दाखव, आता दाखव. नंतर दाखवते. हे मनू दाखव ना. नंतर दाखवते ना. मनू वहिनी, आता मी पण आलो ना, मग दाखव ना, मग मला पण कळेल काय आहे ते. अरे नंतर दाखवते. नाही नाही, आता दाखव ना, म्हणजे सगळ्यांना कळेल. हे मनू, अगं बघू ना. दाखव, आता दाखव. अगं दाखव दाखव दाखव. अगं दाखव ना. हो हो हो, दाखवते. आहे. उंदराचा पिंजरा. मनू वहिनी काय आहे?
मला भीती वाटते ना. हसू नको ना. ए प्लीज कोणी हसू नका. सॉरी मनू वहिनी माझ्यासाठी भेळ बनवते ना, तिच्यासाठी आपण उंदराचा पिंजरा लावणार. आत्ता पकडतो उंदराला. दे. थांब घाई करू नको, तुला सांगतो कुठे लावायचा ते. काय ग उंदराचा पिंजरा. हो मला मला भीती वाटलं वाटते. साडी बिडी आणशील स्वतःसाठी. बरं ऐक ना मनी माव, माझ्याकडे पण बातमी आहे. माझा पण पगार झालाय. मी बोलले जावई बापूंना नका देऊ, एवढ्यात नका देऊ, मला लागेल तेव्हा मी मागून घेईन. तो नाही जबरदस्तीने दिला मला. आणि दिला तो दिला थोडासा वाढवून दिला. मी बघितला नाही किती वाढवून दिला तर, पण दिला वय. आता काय करायचं बोल. 1000 असतील. तुला कसे कळले? असाच अंदाज ग. मनू अरे आण्या भाई, अरे भाई सांग ना काय झालं. आणि नुसतं नाचतो तू, सांग तर. अरे चैत्या आहे बघ, भोपे सरांचा मेसेज आलाय. मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्सची नवीन गाडी. बाईकची गाडी बिझनेस सुरू. बाईकची गाडी बिझनेस सुरू. बाईकची गाडी बिझनेस. आणि इकडे बघ. ए काय करतेस म्हणू? तू काय करतोयस? अगं आजपासून मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं काम चालू होतं ना, मग दिवसभर गाडी चालवावी लागणार आहे. मग पाठ दुखू नये म्हणून जरा स्ट्रेचिंग करतोय. चहा घे. थँक्यू. आता चहा घे ना आधी. 1 मिनिट. परत गार झाला तर मी अजिबात गरम करून देणार नाहीये. हा दिवसभर व्यायामच करावा लागणार आहे आज. काय झालंय? काही होत नाही, हाच प्रॉब्लेम आहे म्हणू. भोपेंचा मेसेज आलाय की आज ऑफिसवर येऊ नका, समर सर नाहीये, उद्या या. अरे असं कसं? त्यांचा उद्या कधी उजाडणार आहे काय माहित. आणि माझी आजी काय म्हणायची माहितीये? काम जितकं चांगलं तितके जास्त अडथळे. आज पटलं बघ मला. बघूया ना. सगळं छान होणार आहे. उगीच अपसेट होऊ नकोस. हा येते मी. बाय. बाय.